मुंबईसह कोकणातल्या 5ही जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट, तर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज. उष्णतेच्या झळांनी उत्तर भारत तापला. आग्रा, बाडमेरमध्ये 46° तापमानाची नोंद, तर ग्वाल्हेर, सुरेंद्रनगर आणि पटियाळामध्ये 44° तापमानाची नोंद. भाजप मुख्यालयाबाहेर आज आम आदमी पार्टीचं आंदोलन. सूड भावनेनं पक्षाविरोधात कारवाई केल्याचा आरोप. भाजप मुख्यालयाबाहेर केजरीवाल प्रमुख नेत्यांसह जेलभरो करणार. मुख्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात. केजरीवालांचा माजी पीए विभव कुमारला 5 दिवसांची पोलीस कोठडी. स्वाती मालीवाल यांनी केलेत मारहाणीचे आरोप. पंतप्रधान मोदींचा आज 3 राज्यात जोरदार प्रचार. झारखंड, बंगाल, ओडिशामधील भाजप उमेदवारांसाठी रॅली. बंगालने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. बंगालचं मोदी सरकार बदलणार. ममता बॅनर्जींचं प्रचारादरम्यान वक्तव्य. दिल्लीत राहुल गांधींची प्रचार रॅली. संविधानावरून सरकारवर हल्लाबोल. लोकशाहीच्या मुद्द्यांवर चर्चेला तयार. प्रियंका गांधींनी रायबरेली आणि अमेठीत केला रोड शो. रायबरेलीच्या गुरुद्वारात प्रार्थना, तर अमेठीतील मनसा देवी मंदिरातही केली पूजा. ज्येष्ठ वयोवृद्ध नेत्यांनी घरीच बजावला मतदानाचा हक्क. माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मुरली मनोहर जोशींनी केलं मतदान. उद्या शेअर मार्केट बंद. लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदानामुळे ट्रेडिंग होणार नाही. 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी बंद होतं पदस्पर्श दर्शन. वैष्णोदेवी धाम देवस्थानाचा अनोखा प्रयोग. प्रसाद म्हणून भाविकांना देणार रोपटं. देवस्थानची हायटेक नर्सरी सज्ज. दक्षिण पश्चिम जर्मनीत पुरामुळे हाहाकार. अनेक परिसरात रस्ते पाण्याखाली. घरांमध्येही शिरलं पाणी. भूस्खलनामुळे परिस्थिती गंभीर. अफगाणिस्तानमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने नुकसान. 50 लोकांचा मृत्यू. हजारो घरं पाण्याखाली. नागरिक बेघर. भारतातील मसाल्यांना आता नेपाळमध्येही बंदी. सिंगापूर, हाँगकाँग नंतर नेपाळनं भारतीय मसाल्यांच्या आयातीवर टाकली बंदी. सिंगापूरमध्ये कोरोनाची लाट. सध्या देशात 25,900 कोरोना रुग्ण. मास्कचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. प्रेसिडेन्शियल डिबेट आधी बायडन यांची ड्रग्ज टेस्ट करा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. युक्रेनच्या खार्किव्हवर रशियाचा मिसाईल हल्ला. 2 मुलांसह 5 जण जखमी. काही महिन्यांपासून खार्किव्हवरील हल्ल्यात वाढ. तायवानच्या संसदेत खासदारांमध्ये जोरदार हाणामारी. खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं. जगात LGBTQ समुदायावर हल्ल्याचा इशारा. अमेरिकेने दिला सावध राहण्याचा सल्ला.